Yo, what's up, y'all? How you doing? Great, I guess. So आज मी ट्रेड केल्या 3 ट्रेड्स घेतले ॲक्च्युली. पण सर्व स्टॉप लॉसेस हिट झाले. सर्व स्टॉप लॉसेस हिट झाले. Look, I'm at my crib right now, doing the same thing every day. बघा बघा, I'll show you. See, 3 trades and stop losses hit. मला ना कंटाळा येतो ऑप्शन्सचा यामुळेच. कधी प्रॉफिट तर कधी लॉस आहे. गुड ऑप्शन्स एन गुड फॉर हेल्थ ॲक्च्युली. सिरियसली. आय मीन लिटरली कधी कधी असं होतं ना. आता मी असं नाही की आपण चुकीच्या ट्रेड घेतो आहे. ट्रेड्स तर बरोबर आहेत. आपले स्टॉप लॉस यूज होत आहेत. थोडीशी एक कॅनल खालती बघा, तिथून सबकरून परत म्हणजे आपल्या डिरेक्शनला जाते. मॅन काय फालतूगिरी. टाईम डी कॅनल ऑल द शिट. कंटाळा येतो ह्या गोष्टीचा. मला कधी कधी असं वाटतं ना की इंडियातल्या सर्व रिटेलर्सने ना ऑप्शन्स बॉयकॉट केले पाहिजेत, बॅन केलं पाहिजे, जेणेकरून हे जे टाईम डिकेस किंवा वेगवेगळ्या रूल्स आहेत ना ते सर आपल्या बेनिफिशियल म्हणजे आपल्यासाठी जे बेनिफिशियल आहेत तसे काहीतरी रूल्स काढतील जेणेकरून आपल्याला लूर करते, आपल्याला अट्रॅक्ट करतील त्या रूल्सने वगैरे. मग आपण पुन्हा जाऊ. तोपर्यंत नाही सुधारणारी लोक. कारण या गेमच समजत नाही, फालतूगिरी आहे ऑप्शन्स. बाकी कंपाऊंडिंग आणि इन्व्हेस्टिंग बेस्ट आहे. त्यामध्ये पेशन्स लागतं पण ते बेस्ट आहे. पण हे ऑप्शन्स डेलीमध्ये यायला काय मजाच नाही येते. कंटाळा येतो. मेनली स्टॉप लॉस मेन हिट होतं ना तेव्हा तर मेन. आणि आज तर स्टॉप लॉस असे बनत आहेत ना. मला माझ्यासाठी मेन 3 पॉईंटचा लागतो. मला 3 किंवा 5 पॉईंटचा स्टॉप लॉस लागतो. आज एक एक कॅन्डल 10-10 पॉईंटची बनते. भेंडी काय सीन आहे. मार्केटला मुवमेंट होते. आता कंटाळा आला ट्रेडिंग घ्यायचा. आता मी ट्रेडिंग घेणार नाही, ट्रेड नाही करणार. बस झाले 3 ट्रेड. आईला काल पण लॉस झाला, स्टॉप लॉस झाला, हिट झाला. सेकंड थिंग, मी मेन पॉईंट्स जेव्हा बाय करायला जातो आहे ना तर मी अकॉर्डिंगली माझ्या स्टॉप लॉसने बाय करतो ना की हा 3 पॉईंट असेल 5 पॉईंट. तर बाय करायला जातो ना खूप कोण कॅन्डल वरती जाते. अरे हे लॉजिकल नाही. पण मला कधी असं वाटतं की आपल्याला असं, तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण घ्यायला जातो तर आपल्याला ते मिळत नाही ट्रेड, किंवा आपण घेतो तर ते स्टॉप लॉस हिट होतो आहे. आपल्यासाठीच आपल्याला ट्रॅक करतात की काय असं वाटतं ना कधी कधी ऑप्शन्समध्ये. हां, काय करणार. यामागचं काय आहे माहीत नाही मला. किती तुम्ही नियम लावा, किती काय, किती काय ते पॅटर्न्स बनवा, काय म्हणा, जेव्हा स्टॉपलॉस हिट व्हायचे ते होणार. हे साले गेम आपला आहेच नाही. मला तर कंटाळा येतो ऑप्शन्समध्ये यायला. पण नियमित खेळलं तर ठीक आहे. आता आजचा लॉस उद्या कवर होतोय का बघितलं पाहिजे. उद्या कवर करीन. आता बस झाला, कंटाळा आला लिटरली. हां, बट आय होप crypto will give me some bigger profits. Cryptocurrency. I'm hoping on cryptocurrency right now and hoping on God. तेव्हा कंटाळा आला यार हे सर्व करण्याचा. डायरेक्ट आता I'm just tired of this shit. Just give me a bigger profit and I'll be having fun. I'll be having fun. Oh shit. Okay. क्रिप्टो करेंसी बद्दल भी कुछ मेरे को वीडियोस बनाने के है. बिटकॉइन साला पडला, परत जाईल वरती. बिटकॉइन आता 89,000वर आहे. मस्त सपोर्ट झोनवर आहे मस्त. इथेरियम इज ॲट 3,000च्या आतमध्ये. बायनान्स 870, सोलाना 127. That's my stop loss has got hit. La la la. God, I want to see your magic. If you listen to me, please do some bigger magic. I just need a magic right now, man. I'm at the stage I just need your magic right